हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर सकाळची वेळ आहे आणि आज मी आणि मनाज दोघे घरामध्ये आहोत। तर फोंडीजी तर गावी गेले आहेत, दादू माझा कोकणामध्ये गेलेला आहे। तर मी आता या इथं शापूची भाजी बनवत आहे आणि आता ह्या शापूच्या भाजीवर झाकण ठेवते। 10 मिनिटात भाजी शिजेल आपली। आणि मनासाठी मी बनवणार आहे आज ताजं पनीर, जे की काल रात्री मी बनवलेलं। आम्ही दोघेच आहोत, तर दोघांसाठी काय स्वयंपाक बनवायचा हे मला कळत नाहीये, कारण जास्त स्वयंपाक बनवायची मला सवय आहे। आता मनासाठी 2-4 चपात्या आणि माझ्यासाठी 1 बाजरीची भाकरी बनवते। चला आता देवाला नैवेद्य दाखवते। ही पनीरची भाजी आहे बिना कांदा आणि लसणाची। नैवेद्यम समर्पयामी। मी या इथे जेवायला घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा या जेवण करायला। जेवणामध्ये मी खात आहे शापूची भाजी, बाजरीची भाकरी आणि पनीरची भाजी। माझं जेवण झालेलं आहे आता आणि मणा आलेला आहे जिम वरून आणि आता जेवण करत आहे। तर मणाची माझ्या जेवणाची पद्धत अशी आहे, आज तेरा राज है बेटा, तू सब पनीर खा ले, सगळं खाऊन टाके, थोडंसं दुपारी। शापूची भाजी घे थोडीशी, मेथी किती खाणार, चपाती खाणार आहे मनीष। तर मला तर आज करमत नाहीये, कारण कोण दादू पण नाही, फोंडीजी पण नाही घरात, एकदम शांती शांती आहे। नाहीतर फोंडीजीची रोज सकाळ सकाळी घाई असते, जायचं ऑफिसला यायचं, डब्बा द्या, हे द्या, अमुक चालूच असतं। मग आपण कुठं जायचं बळा संध्याकाळी? आपण दोघंच आहे, कुठं जायचं राजा? नाही, मुझे नहीं लेके जाने वाला है। चल मग बाबा, चल। हा, मना जेवण करण्यासाठी जाणार आहे हॉटेलमध्ये कुठेतरी। तर मग मी काय करू एकटी? तो मला म्हणतोय तुला काहीतरी आणून देतो खाण्यासाठी। म्हटलं मला पण घेऊन चल, मी काय करू घरी? चल मग, ठीक आहे। मनाचे मित्र एवढे लाजाळ आहेत ना, ते मला बघून पळून जातील असे तर मित्र आहेत त्याचे। ठीक आहे, कर आरामात जेवण करायच्या। आज दादूचं काम मना करत आहे। हाँ जी, लगा लो झाडू अच्छे से, आज पकडा गया तू। नाही तर रोज इथं फोन घेऊन बसलेला असतो, झोपतो नंतर मग छान 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 झाडू मार। किती काम करत आहे, हे झालं आता कपडे सुकायला टाकणार। आज तुझ्यावरच लोड आहे, आज काम करायचे तू। म्हणून कपडे घड्या घालायचे, नंतर टॉयलेट घासायचं। आज कपडे घालायला कमी आहेत, तू काल घातलेलं 3 दिवसाचे एकदम। आणि या इथं मी सुद्धा भांडी घासून घेतलेली आहेत, फक्त आता किचन ओटा स्वच्छ करायचा राहिलेला आहे। आणि या इथं मी आज तांदूळ भिजायला टाकणार आहे। तर या तांदळाचे मी अनारसे बनवणार आहे आणि आता हे स्वच्छ धुते 2 पाण्याने आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी ओतून ठेवते। थोडंसं मोठं भांड घेते। इथे आई उठलेली आहे आणि मी चाललोय मॉलला। आई एकटी घरी असणार आहे, करमत नाही आज। हा सारखं फिरतोय, सकाळी पण जिमला गेला, आला नाही लवकर आणि आता मी चाललो। आज बऱ्याच दिवसातून झोपल्यास, कोण नसल्यामुळे मला झोप आली आणि आज काम पण कमी होते। हा, आज काम पण लवकर संपली। आता मी आता फ्रेश होते आणि रामरक्षा वाचायला घेते, तोपर्यंत ये तू, ठीक आहे? आणि तू जर काय खाल्लं असतं माझ्यासाठी पण 100%। हा जी, ठीक। मनाने आतापर्यंत 3 ड्रेस बदललेले आहेत। याला म्हणलं ठीक आहे, छान दिसतंय शर्ट, पण ऐकायला तयार नाही। हा पण काढला, पहिल्यांदा हीच घातलेली। काय करे बेटा, 1 तास झालं तू आवरतोयस, लक्षात ठेव। 1 तास झालं, लवकर आवर। या लवकर या साहेब, एखादा मॉडेल पण तुझ्या पुढे फिकाय म्हणा। हा, आता टोपी याच्यावरती, टोपी कंपल्सरी, ठीक आहे। अरे तू महाराजा दिसायला पाहिजे राजा। पुन्हा पाणी, अरे तो चुरगडलाय ना। अरे त्याला चलता है बेटा उतना, ठीक आहे ना, राहू देत ना एवढं। एवढं कोणी नसतं बघत राजा। तुझ्या नावाचे कपडे राहिलेले घडी घालायचे बर का। या आओ जाओ। अरे ठीक आहे। हा पुन्हा आच्या समोर गेला, आता काय करतोय? बर लाव। अरे रामजी, आता काय लावतोय हे? डिओ। काय ह्याचं आता वॅसलिन झालं, डिओ झालं, अजून काय लावायचंय? परफ्यूम, परफ्यूम डिओ लावलं का आता? ठीक आहे ठीक आहे, ये लवकर ये, 1 तासामध्ये येशील ना? ठीक आहे। अवजा, खूप नखरेबाज माझं पोरग आहे हे। घे। मी आता डाळिंब खात आहे। मना तर मॉलमध्ये गेलेला आहे, म्हणलं आता डाळिंब खावं। आणि ह्या फुलपात्रामध्ये 1 चमचा आळी मी भिजायला टाकलेली आहे।
थोड्याशा दुधामध्ये ही आळीव चांगली शिजवणार मी आणि ते दूध मी आज पिणार आहे. काल नवीन घरामधून येते वेळेस पपया आणलेल्या, पपयावरून असे पेपर झाकलेले आहेत मी आणि ही पिशवी अशीच उचलून मी गॅलरीमध्ये ठेवते. इथं ठेवते, काय टेन्शन नाही. बघू 3-4 दिवसात पिकली तर ठीक, नाही तर टाकून द्यावं लागतील पपया. मागच्या वेळेस आणलेल्या पपया पण पिकल्याच नाहीत, टाकून दिल्या शेवटी. आता थोड्या वेळ श्रीरामचरितमानस वाचते. या इथे दुधामध्ये मी आळी उकळायला ठेवलेली आहे आणि ही आळीव सांधेदुखीसाठी खूप चांगली असते, औषधासारखं काम करते. आळीव चांगली उकळलेली आहे आणि ह्या कपामध्ये होते. या आळीवमध्ये मी थोडीशी खडी साखर टाकलेली आहे. वा वा वा, खूप छान. ह्या दुधामध्ये मी फ्लेवरसाठी इलायची टाकलेली आहे, मग छान मसाला दूध पिल्यासारखं वाटेल. खूप स्वादिष्ट दूध आहे हे, मस्तच, एक नंबर. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रेवर मुक्तिकं करतले वेणुकरे कंगणम. श्री गणेशाय नमः. बुध कौशिक ऋषिः सीता शक्तिः श्रीमान हनुमान कीलंकम् पीतौ वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम्. म्हणा माझ्यासाठी मंचुरियन घेऊन आलेला आहे विकतचे. मॉलमध्ये गेला फिरायला, पुन्हा म्हणतो आता मी बाहेर जेवण करायला जाणार आहे मित्राबरोबर. आता काय माहित कधी येतोय, मी खाऊन घेते मंचुरियन बघून. हे ना मला असं फॉईल पेपर वगैरे नाही आवडत. हे फॉईल पेपर चांगला नसतो शरीरासाठी. आता मी येते, खाऊ शकेल का बाळा एवढं? म्हणजे खाऊ शकेल. दिसायला तर छान दिसते म्हणजे. सांगते अरे आरामात खाशील, आरामात खाईल. याच्यावर काय दिले? चटणी. मी खाईल का? मग चपाती कोण खाणार एवढं खाल्ल्यानंतर? मी आल्यावर खाता बस. चपाती खाणार का जेवण करणार? आता थाळी खायला चाललोय. थाळी? अरे थाळी नका खाऊ, असं खा, हंडी खा. व्हेज कोल्हापुरी तेवढंच पडेल का आम्हाला? 200 रुपयाला 200. आणि रोटी किंवा चपाती खा, छान लागते. 200 पर्यंतच बजेट आहे. थाळीमध्ये ना थाळी सरत नाही आपल्याला. राजस्थानी किंवा अशी गुजरात थाळी असते ना किंवा महाराष्ट्रीयन, तरी तुला सरणार नाही मला असं वाटतं. भाऊवाली थाळी खाऊ, भाऊवाली माहिती आहे, पराठा. तर माझ्या मनाने, लबाड मनाने छान असं मला मंचुरियन आणून दिलेलं आहे. तर मी ह्या मंचुरियनचा स्वाद घेणार आहे, तर तुम्ही पण या मंचुरियनचा स्वाद घ्यायला. व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.